तुमच्या जन्मवर्षाचा शेवटचा अंक तुमच्या नशिबावर कसा परिणाम करू शकतो? चला याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे का? सनातन धर्माच्या अंकशास्त्रानुसार ना, तुमच्या जन्मवर्षाचा शेवटचा अंक फक्त एक नंबर नाहीये. ती एक खास वैश्विक ऊर्जा आहे, जी तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचा आर्थिक प्रवास कसा असेल ना, हे ठरवते. इंटरेस्टिंग आहे बरोबर? चला तर मग, यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. पहिला म्हणजे ज्यांच्या जन्मवर्षाच्या शेवटी 1 किंवा 8 येतो, त्यांच्यामध्ये ना नेतृत्व आणि मोठी स्वप्न बघण्याची जबरदस्त ऊर्जा असते. म्हणजे बघा, तुम्ही नवीन गोष्टी सुरू करण्यात किंवा मोठ्या ध्येय गाठण्यात खूप पुढे असता. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अति आत्मविश्वास मात्र नको. दुसरा म्हणजे 2 आणि 6 हे अंक. हे अंक ना सहकार्य आणि नात्यांना खूप महत्त्व देतात. म्हणजे जर तुमचा अंक हा असेल, तर तुम्ही इतरांसोबत मिळून मिसळून काम करण्यात एकदम परफेक्ट असता. पण कधीकधी इतरांचा विचार करता करता स्वतःकडे दुर्लक्ष होऊ शकतं, नाही का? तर तेवढंच सांभाळा. आणि तिसरं, 3, 5 आणि 7 हे अंक. हे सर्जनशीलता, स्वातंत्र्य आणि नवीन काहीतरी शिकण्याशी जोडलेले आहेत. या लोकांना सतत बदल आवडतात. पण त्यामुळे कधीकधी वचनबद्ध राहण्यात थोडी अडचण येऊ शकते. तर यावर लक्ष ठेवायला हवं. थोडक्यात काय, तर तुमच्या जन्मवर्षाचा शेवटचा अंक समजून घेतलात, तर तुमच्या आत लपलेली शक्ती ओळखून तुम्ही जास्त यशस्वी होऊ शकता.